सालोड हिरापूर येथे गवंडी कामगार भांडे व पेटे वाटपाच्या योजनेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली मनमानी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटप्रवक्ता नितेश कराडे यांचा आरोप। शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांनी केली मनमानी। भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता असलेल्यांना दिला पहिला मान। स्थानिक वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर या गावात गवंडी कामगार भांडे व पेटी वाटपाच्या योजनेत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनमानी करून भोंगळ कारभार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराडे यांनी केला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत व भाजपा पदाधिकारी यांच्या निकटवर्गीयांना पहिला मान मिळत आहे। तसेच प्रत्येक साहित्याला स्वतःच्या प्रसिद्धी पत्रक आमदार पंकज भोयर यांच्या मार्फत चिपकवल्या जात असल्याची माहिती खतखत मास्टरांनी दिली आहे। अशा होणाऱ्या गैरप्रकारावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराडे यांनी केली आहे। सालोड हिरापूर या गावात गवंडी कामगारांना भांडे वाटपाची जी योजना सुरू आहे त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहे कराळे सर यांच्याकडून। आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रवक्ते श्री नितेश कराळे सर। सर काय सांगू शकाल, काय प्रकार सुरू आहे नेमका तिथे? काल मला काही फोन आले लोकांचे का आम्हाला सकाळी म्हणजे रात्री 2 वाजतापासून आम्ही तिथं उभा आहे, उन्हातानात लेकरायला घेऊन उभा आहे आणि आम्हाला तिथं खूप नाहक त्रास दिला जाते, टोकन दिल्या जात नाही। आणि तिथं विषय असा आहे का तिथं त्या याच्यावर पंकज भोयर यांचे स्टिकर चिपकून चालू आहे, त्याच्यामुळे उशीर लागून आला। मी तिथं गेलो तर खरंच इंदुदीप सभागृह आहे, ठीक आहे, या आपल्या शांतीनगरच्या समोर तिथं सालोडले सर्रास ते तिथं चिपकवणं चालू होते। म्हणजे सरकारच्या योजनेतून BJPचे वर्धेचे आमदार पंकज भोयर हे आपला प्रचार प्रसार विधानसभेच्या अगोदर करून राहिले। याने जबाबदार कोण व्हा म्हणून मग आम्ही सालोडले गेलो। तर सालोडले काय झालं का तिथं जो आशिष कुचेवार आहे ते तिथं काही त्यानं दारू पिऊन काही BJPचे कार्यकर्ते ठेवले होते। मी त्याला एवढंच विचारलं की इथं कोणी सरकारी अधिकारी आहे का कामगार विभागाचा? तिथं एकही नव्हता। म्हटलं तुम्ही मग हे पॉम्पलेट बॅनर लावले कसे इथं आणि हे याच्यावर स्टिकर लावले कसे? तर त्यानं डायरेक्ट माया मुर्दाबादचे नारे लावले आणि माया उरावर ते पोरं पाठवले आणि कराय मास्तर विरोध करून राहिला असा चुकीचा मेसेज त्या लोकांनी सांगितला। ॲक्च्युली मी ते पेट्या बंद करायला नव्हतं आलो का तुम्ही हे कोणत्या अधिकाराअंतर्गत तुम्हाला कोण दिला हे अधिकार का सरकारची योजनेच्या ह्याच्यातून हे तुम्ही लावून राहिले? पहिलाचा विषय असा आहे का कामगार विभाग आणि आमदार पंकज भोयर याचं संगमत आहे असं मला याच्यावरून दिसते आणि कॉन्ट्रॅक्टर आणि याच्यात देवेंद्र फडणवीस सारखे लोकांचेही हात आहे का काका? कारण आम्ही प्रशासनाला कालही सांगितलं, आजही सांगितलं, तर कोणी बोलायलाही तयार नाही, ॲक्शन घ्यायलाही तयार नाही। माया सर्रास या प्रशासनावर आणि हे जे नेते मंडळी आहे याच्यावर माया रोष आहे का ही योजना प्रत्येकाला जो कोणी त्याचा नोंदणी केली आहे त्याने भेटायला पाहिजे, पण त्याचे गाईडलाईन्स सगळ्या फॉलो केलेलं नाही असं RDC स्वतः आम्हाला म्हणे वर्धेचे। काय याच्यासाठी 2 ग्राउंड निवडले आहे हे ठरलं आहे, याची जाहिरात पेपरला येईल पण त्याच्यानंतर सगळ्या लोकांना तिथं बोलावून ते देण्यात येईल। हा सरकारचा प्रोग्राम आहे, सरकार राबवत असते। आता एखाद्यानं म्हणलं का हे कंट्रोलचे तांदूळ आहे, हे म्हणे 10 कट्टे द्या मी माझ्या गावात वाटून देईन, असं जर BJPच्या एखाद्या कार्यकर्त्यानं म्हणलं हे शक्य आहे का? तुम्हीच सांगा, इम्पॉसिबल आहे। मग हे सरकारी योजनेच्या पैशातून तुम्ही तुमचा स्वतःचा प्रचार करून कसा राहिले? मग आता याच्यावर सरळ गुन्हा दाखल होऊ शकते आमदार पंकज भोयर, ठेकेदार आणि कामगार अधिकाऱ्यावर। बरं सर, जे लोक आपल्या विरोधात जात होते त्याच्या मागचं काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? नाही, विरोधात म्हणजे त्याला असं वाटते का मी मोदीचा BJPचा विरोधच करतो। मी सामान्य लोकांना ती योजना पटोपट भेटली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे जे सरकारी पैशाचा म्हणजे हे आताच नाही चालू, हे 5-6 वर्षापासून मोदी जेव्हापासून आले तेव्हापासून प्रशासनातले लोक BJPचे कार्यकर्ते म्हणून काम करते का असं वाटते। म्हणजे हे जे भापोशे लावते तर याचा भाजपा, ठीक आहे, भारतीय सेवा असाच लॉंगफॉर्म आहे का हे जे आहे लावून राहिले समोर। म्हणजे सरळ प्रशासकीय अधिकाऱ्याले BJPचे कार्यकर्ते म्हणून हे सरळ त्याला काम करायला लावून राहिले का हे करावंच लागते आणि प्रशासन त्याच्यावर हात धरून बसून आहे, ठीक आहे, कोणतीही लिगल ॲक्शन घेतली नाही। सरळ माझा आरोप आहे का हे जे पेट्या आहे ह्या पेट्या ठेकेदारानं, ठीक आहे, आणि आमदार पंकज भोयरच्या माणसानं चोरल्या आणि चोरून लोकांना वाटल्या। याची तक्रार पोलीसमध्ये कलेक्टर आणि
कमिशनर नागपूर विभागाचे कामगार विभागाचे यानं करायला पाहिजे आणि याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कारण हा सरकारचा प्रोग्राम आहे. तुम्ही हे नेले कसे, परस्पर वाटले कसे. सागर वैद्य, जिल्हा प्रतिनिधी, दैनिक साहसिक व साहसिक न्यूज 24 वर्धा.